श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, यंदा 23 एप्रिलला आलेली आहे या गुरुपुष व्रताचे महत्त्व काय? या योगावर फक्त लग्न करणे वर्ज्य आहे. म्हणजेच या योगावर लग्न करत नाही, पण बाकी सर्व शुभ कार्य काम या दिवशी केले जातात. लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजेच आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही खास उपाय करू शकतो. सर्वात अगोदर आपण पुष म्हणजे काय? पुष म्हणजे पोषण करणारा, शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा. मग या अशा खास योगावर आपण काय करावे व काय करू नये, त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काय उपाय करावे, कोणता मंत्र म्हणावा व कोणते स्तोत्र म्हणावे व कशा प्रकारे आपण साधना करावी. सर्वात महत्त्वाचे, या दिवशी केलेले माता लक्ष्मीचे पूजन, सेवा कशा प्रकारे लाभ मिळतो, तर ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. नवीन व्हिडिओसाठी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला तर मग, गुरुपुष योग हा हिंदू पंचांगानुसार अत्यंत शुभ, दुर्मिळ आणि फलदायी योग मानला जातो. जेव्हा गुरुवारी पुष नक्षत्र येतो तेव्हा हा योग तयार होतो. या योगाला स्वार्थ सिद्धी योग असेही म्हणतात, कारण या काळात केलेले कोणतेही शुभ कार्य कायमस्वरूपी यश देते आणि नफा मिळवून देते. हा दिवस खरेदीसाठी म्हणजेच घर खरेदीसाठी, सोने चांदी, वाहन, जमीन किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या दिवशी व्यवसाय सुरू करू शकता. निश्चित तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. चला तर मग, गुरुपुष योग या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत, ज्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल. पहिला उपाय म्हणजे गुरुपुष योगाच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशाच्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपल्याला लक्ष्मीनारायणाची पूजा अवश्य करावी. तुमच्याकडे फोटो असेल तर सकाळी पाटावर पूजा, आपली साधी सरळ अशी पूजा मांडायची आहे. हळदी कुंकू दीप धूप मांडून आपल्याला रीतसर पूजा करायची आहे. त्याचबरोबर गुरु मंत्राचा जास्तीत जास्त जप करा, सेवा व पूजा नक्की करा. त्यानंतर या दिवशी आपल्याला घराबाहेर स्वस्तिक चिन्ह काढायचे आहेत व दक्षिणवर्ती शंखाची पूजा करावी. दक्षिणवर्ता हा शंखाचा प्रकार आहे. या शंखाला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे, त्यामुळे त्याची पूजा केल्याने अडकलेले पैसे मिळते. जर तुमचे पैसे येत नसेल कोणाला दिलेले, तर तुम्ही या दिवशी हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तिसरा उपाय, जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात भरभराट हवा असेल तर कामाच्या ठिकाणी पारद लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करा व तिची पूजा करा. त्यामुळे संपत्ती समृद्धीमध्ये वाढ होते. पारद हा धातू सर्वात शुद्ध धातू मानला जातो. या धातूचा संबंध सरळ देवांशी असल्याचे मानले जाते. म्हणून नोकरी मिळवण्यासाठी व नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी या गुरुपुष योगच्या दिवशी पारद लक्ष्मीची पूजा करावी असे आपल्याला सांगण्यात येते. असे केल्याने व्यवसायात गती मिळते, आर्थिक संकट दूर होतात. आता चौथा उपाय, एकाक्षी नारळाला सुद्धा देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. या दिवशी एकाक्षी नारळाची पूजा केल्याने घर व्यवसायात कधीही कमतरता भासत नाही, धनधान्याची वाढ होत राहते. ज्यांना पारद लक्ष्मीची पूजा करणे शक्य नसेल तर त्यांनी एकाक्षी नारळाची पूजा करावी. त्याचबरोबर पाचवा उपाय म्हणजेच सर्वात महत्त्वाचा म्हणजे गुरुपुष योगाच्या दिवशी लक्ष्मीचे चमत्कारित असे कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्र, त्याचबरोबर यांचं पठण नेहमी करा. आपण नेहमी करतो, पण गुरुपुष योगाच्या दिवशी देखील ह्याचे पठण करा. नेहमी दररोज या स्तोत्राचे पठण केल्याने वैभवाची प्राप्ती होते व शत्रूपासून मुक्ती मिळते.
या दिवशी या 5 उपायापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही करू शकता. आपल्याला झेपेल असं काही खूप मोठा असा उपाय नाही, साधा सरळ आपल्या रोजच्या जीवनातीलच असा उपाय आहे. आणि या उपायाने गुरुपुष योगाच्या दिवशी हा केलेला उपाय कधीही वाया जात नाही, याचा तुम्हाला 100% अनुभव नक्की येणार आहे. त्यासाठी तुम्ही न चुकता हा उपाय तुम्ही करा. फक्त 5 उपाय सांगितलेले आहे. दक्षिणावर्ती शंखाची पूजा सांगितली आहे, ती पण तुम्ही मनापासून नक्की करा. त्याची स्थापना करा. पारदलक्ष्मीच्या मूर्तीची तुम्ही स्थापना करा, त्याची पूजा करा. त्याचबरोबर एकाक्षी नारळाची पूजा करा आणि जे स्तोत्र वगैरे सांगितलेले आहेत तर त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करा. याच्यामुळे काय होतं तर धनधान्याची वाढ होते एकाक्षी नारळामुळे. त्याचबरोबर आपल्याला शंखाचा जो उपाय सांगितला आहे दक्षिणावर्ती शंखाचा, तो साक्षात भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा त्याला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे आपले कोणतेही काम अडकलेले असतील खूप दिवसाचे अगोदरचे तर ते नक्की तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि आपल्या दारात त्या दिवशी स्वस्तिक चिन्ह काढण्यास विसरू नका. अशा प्रकारे हे उपाय नक्की करा. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओसाठी, नवीन माहितीसाठी